तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाच्या जाहिरातींच्या जागेवर राज्य सरकारकडून अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। एकूणच अनेक जागा ज्या आहेत एसटीच्या त्या जाहिरातींसाठी एसटी कडनं वापरल्या जात असतात। एकूणच त्यामधनं उत्पन्न जे आहे ते देखील एसटीला मिळत असतं। मात्र राज्य सरकारकडनं ह्या जागा आता ताब्यात घेणार आहे आणि या संदर्भात जर पाहायचं तर ते उत्पन्न देखील राज्य सरकारकडे आपल्याला जाताना पाहायला मिळेल। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत श्रीरंग बर्गे सर, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। या सगळ्या जर का जागा पाहिजे तर याकडे तुम्ही कशा प्रकारे बघता आहे, एकूणच काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की एस टीच्या कायद्यामध्ये असं म्हटलं 1950च्या कायद्यामध्ये कुठल्याही अशा जागा अधिकृत करता येत नाहीत शासनाला, त्याला बोर्डाचा ठराव लागतो आणि ऑलरेडी या जागा जाहिरातीसाठी एस टीने दिलेल्या आहेत। त्याच्यातून एका जागेतून 60 कोटी मिळणार आहेत आणि त्याचं 5 वर्षाचं कंत्राट आहे आणि एका जागेतून मला वाटते 12 कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे। असं असताना परस्पर एस टीला न विश्वासात घेता शासनाने निविदा काढणं हे एकदम गंभीर बाब आहे। म्हणजे एस टीला गृहीत धरतात का? आणि शासकीय जागा म्हटलं, एस टी कुठे शासकीय आहे? एस टी ही स्वायत्त संस्था आहे, एस टी स्वायत्त संस्था नाही। आणि जर एस टी त्यांना शासकीय वाटते तर मग शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्यांना पगार का देत नाहीत? आमच्या गाडीवर का महाराष्ट्र शासनाला विरोध करतात? मध्यंतरी आमच्या अधिकाऱ्यांच्या गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिलं होतं, RTOने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन त्याला दंड आकारला आणि म्हणून शासनाची दुटप्पी भूमिका आहे। शासनाने या परस्पर जागा हडप केलेल्या आहेत, कारण त्या संदर्भातील निविदा त्यांनी प्रसारित केल्या आहे आणि शासनाला हे करता येणार नाही। या विरोधात आम्ही संघर्ष करू। शासन नेहमी एस टीवरती अन्याय करत आहे। अशा जागा म्हणजे जागा मोकळ्या जागा असतील किंवा जाहिरातीच्या जागा असतील या हडप करण्याचा प्रयत्न शासन करत आहे। एकूण यामध्ये जर का पाहायचं तर साधारणपणे किती उत्पन्न हे राज्य सरकारला या सगळ्या याच्यातनं मिळणार? नाही, याच्यातून मला असं वाटतं राज्य सरकारला याच्यातून फारसा फायदा होत नाही आहे। ऑलरेडी राज्य सरकारच्या जाहिराती केंद्र सरकारच्या ठरवून दिलेल्या नियमाच्या आधारावरतीच एस टीच्या आवारामध्ये प्रसिद्ध करता येतात। आता यांनी काय म्हणलं, या निविदेमध्ये मी वाचलं फक्त 15% जाहिराती त्यांची असणार, बाकी सगळ्या त्या कंपनी खाजगीच्या घेऊ शकतं। म्हणजे खाजगीला फायदा होण्यासाठी हे केलं आहे आणि त्यात एस टीचा कुठेही उल्लेख केलेला नाही। येणारं उत्पन्न एस टीला दिलं जाईल किंवा आणि ज्यांनी आता निविदा घेतलेत ऑलरेडी 5 वर्षाकरता त्यांचे 2च वर्ष झालेले आहेत। उद्या या सगळ्या गोष्टीचे न्यायालयात जातील किंवा आता काल प्रीबीडमध्ये सुद्धा विरोध केला ज्यांनी टेंडर घेतलेत त्यांनी, आणि एस टी महामंडळाने सुद्धा विरोध केल्याचं मला समजतं आहे। तसं पत्र त्यांनी DGIPRला दिलं आहे आणि परिवहन मंत्र्यांना सुद्धा दिले की तुमच्याकडून पाठपुरावा करावा म्हणून। त्यामुळं एवढं सोपं नाही आहे, पण एस टीने बोर्डची बी भूमिका घेऊ नये। नेहमी एस टीचं प्रशासन बोर्डची बी भूमिका घेतं, म्हणून आमच्या जागा या वेळोवेळी काढून घेण्यात आल्या आहेत। मोकळ्या जागा असतील आणि आता जाहिरातीवर सुद्धा ताबा घेण्याचं बळजबरीनं शासनाने ठरवलं आहे आणि म्हणून एस टीने याला विरोध केला पाहिजे। संघटना म्हणून आम्ही सगळ्या संघटना याला विरोध करू, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। धन्यवाद। एकूण जर पाहायचं तर सध्याला प्रीबिड गोष्टी ज्या आहेत त्या सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, मात्र कुठंतरी राज्य सरकार विरुद्ध एस टी महामंडळ असा संघर्ष पुन्हा एकदा समोर येतोय का हे बघणं महत्त्वाचं असेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।